रामराम शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यात बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय हा दिलेला आहे. मित्रांनो, ज्या वेळेस कांद्याचे दर हे थोडे थोडे वाढायला सुरुवात होती त्यावेळेस कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक भीती असायची की आता सरकार कांद्यावर निर्यात बंदी हे लादू शकतं आणि आपल्या कांद्याचे दर पडू शकतात. कारण आपण पाहिलेलं आहे की ऑगस्ट 2023मध्ये अचानक कांदा निर्यातीवर जे 40% शुल्क लावण्यात आलेलं होतं किंवा त्याआधी कांद्याची निर्यात बंदी केलेली होती, आपण ते अनुभव घेतलेले आहेत. जो कांदा आपण आदल्या दिवशी 30 रुपये किलोने विकला होता, तोच कांद्याची निर्यात बंद झाल्यानंतर आपण 20 ते 25 रुपये किलोनेही विकलेला आहे. सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना याचा अनुभव हा आहे. तर मित्रांनो, हा निर्णय अतिशय दिलासादायक निर्णय कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी तसेच व्यापारी मित्रांसाठी घेतला गेलेला आहे. तर मित्रांनो, काय नेमका हा निर्णय आहे, सविस्तरपणे याची माहिती आपण अगदी थोडक्यात माझा बळीराजावरती पाहणार आहोत. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपण माझा बळीराजाला जॉईन व्हा, जेणेकरून बाजारातील सगळ्या घडामोडींची माहिती आपल्याला अगदी थोडक्यात माझा बळीराजावरती मिळणार आहे. तर मित्रांनो, या निर्णयामुळे अचानक कांदा निर्यात बंदीला आळा हा बसणार आहे. कारण मित्रांनो, आपल्याला माहीत आहे अचानक कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर काय नेमकी परिस्थिती बाजारात येते ही आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन निर्णयानुसार विदेश व्यापार महासंचालनालयाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की कांदा निर्याती संदर्भात कोणताही निर्णय किंवा नियम बदलण्यापूर्वी हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे मत आणि सूचना घेणे बंधनकारक असणार आहे. केंद्र सरकार आधीसारखी रातोरात किंवा अचानक कांदा निर्यात बंदी आता लादू शकणार नाही. निर्यातदार संघटनेसोबत चर्चा केल्याशिवाय कोणतीही नवीन अधिसूचना नोटिफिकेशन काढता येणार नाही. मित्रांनो, आता निर्यातीवर बंदी घालणे किंवा निर्यात शुल्क, एक्सपोर्ट ड्युटी बदलणे अशा गोष्टीसाठी कोणताही निर्णय सरकारला घेण्यापूर्वी सरकारने आता निर्यातदार संघटनाशी चर्चा करणे आवश्यक हे असणार आहे. आणि मित्रांनो, आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा नेमका काय फायदा होणार ते आपण पाहूयात. मित्रांनो, या निर्णयामुळे बाजारभावात स्थिरता येईल. अचानक निर्यात बंदी लागल्यामुळे बाजारात कांद्याचे भाव अचानक कोसळायचे. या निर्णयामुळे बाजारातील ती अनिश्चितता संपेल. व्यापाऱ्यांचे नुकसान टाळणार आहे. बंदरावर किंवा जहाजामध्ये माल अडकून पडून होणारे करोडो रुपयांचे नुकसान आता अचानक निर्यात बंदी लावल्यामुळे थांबणार आहे आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळायला मदत होणार आहे. निर्यातीचे धोरण स्थिर राहिल्यामुळे कांद्याला सातत्याने चांगला भाव मिळण्यास मदत ही होणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच दिलासादायक बातमी आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आहे. कुठेतरी आता कांद्याचे दर हळूहळू सुधारण्यास सुरुवात झालेली आहे आणि एक शेतकऱ्यांच्या मनात भीती होती की अचानक कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर पुन्हा भाव कोसळतात. परंतु या निर्णयामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना थोडासा दिलासा नक्कीच हा मिळणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.